भोंदूबाबा खरात प्रकरणी काँग्रेसने विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणला। भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा। विजय वडेट्टीवारांची मागणी। भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या। नाना पटोले आक्रमक। भोंदू खरात प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही। जो क्लीन आहे त्यालाच चिट देणार। दोषींवर कठोर कारवाई होणार। देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत हा इशारा। नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी। कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी। पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा। भोंदूबाबाच्या दैवी शक्तीचा हायटेक कारनामा समोर। खरात नकली सापाला रिमोटद्वारे कंट्रोल करत होता। SIT तपासात पर्दाफाश। पोलीस चौकशीमध्ये भोंदू खरातचा मजबूत पाहुणचार। सातारा झडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक। देसाईंच्या तक्रारीनंतर साताराच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन। उपसभापती नीलम गोरे यांच्याकडून हे निर्देश। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून। आरोपीला पकडावं तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले। उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हायला हवी। वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आश्वासन। हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारताच्या 2 जहाजांना ग्रीन सिग्नल। LPG वाहू जगवसंत आणि पाईन गॅस जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित भारतात येणार। इराणच्या वीज प्रकल्पांना 5 दिवस धक्का लावणार नाही। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले स्थगित। तणाव निवळण्याची देखील शक्यता। न्यूयॉर्क